हेलो दोस्तों, मैं श्रुति आपका फिर से एक बार स्वागत करती हूँ आपके अपने चैनल पर जिसका नाम है लर्न मराठी इजीली। आज हम कुछ और क्रियापदे मतलब कुछ और क्रियाएं यानी वर्ब्स देखने वाले हैं। तो चलिए शुरू करते हैं। सबसे पहला क्रियापद है जेवण बनवणे या फिर स्वयंपाक करणे, मतलब खाना बनाना, टू कुक। मी जेवण बनवलं या फिर मी स्वयंपाक केला। मी जेवण बनवलं या फिर मी स्वयंपाक केला, मतलब मैंने खाना बनाया। I cooked food। त्याने जेवण बनवलं या फिर त्याने स्वयंपाक केला। उसने खाना बनाया। He cooked food। तिने जेवण बनवलं या फिर तिने स्वयंपाक केला। उसने खाना बनाया। She cooked food। तिने स्त्रीलिंगी है। तिने ये शब्द फीमेल के लिए यूज़ होता है। त्यांनी जेवण बनवलं या फिर त्यांनी स्वयंपाक केला। उन्होंने खाना बनाया। They cooked food। साफ सफाई करणे। साफ सफाई करणे, सफाई करना, टू क्लीन। मी साफसफाई केली। मी साफसफाई केली। मैंने सफाई की। I did the cleaning। त्याने साफसफाई केली। त्याने साफसफाई केली। उसने सफाई की। He did the cleaning। तिने साफसफाई केली। तिने साफसफाई केली। उसने सफाई की। She did the cleaning। औषध देणे। औषध देणे, दवाई देना। औषध मतलब दवाई, टू गिव मेडिसिन। मी औषध दिलं। मी औषध दिलं। मैंने दवाई दी। I gave medicine। त्याने औषध दिलं। त्याने औषध दिलं। उसने दवाई दी। He gave medicine। तिने औषध दिलं। तिने औषध दिलं। उसने दवाई दी। She gave medicine। त्यांनी औषध दिलं। त्यांनी औषध दिलं। उन्होंने दवाई दी। They gave medicine। औषध घेणे। औषध घेणे, दवाई लेना, टू टेक मेडिसिन। मी औषध घेतलं। मी औषध घेतलं। मैंने दवाई ली। I took medicine। त्याने औषध घेतलं। त्याने औषध घेतलं। उसने दवाई ली। He took medicine। तिने औषध घेतलं। तिने औषध घेतलं। उसने दवाई ली। She took medicine। त्यांनी औषध घेतलं। त्यांनी औषध घेतलं। उन्होंने दवाई ली। They took medicine। बढ़ाई मारणे। बढ़ाई मारणे, डींग हाँकना या फिर बड़ाई करना, टू ब्रैग। मी बढ़ाई मारली। मी बढ़ाई मारली। मैंने डींग हाँकी या फिर मैंने बड़ाई की। I bragged। त्याने बढ़ाई मारली। त्याने बढ़ाई मारली। उसने डींग हाँकी। उसने बड़ाई की।
ही ब्रैग्ड. तिने बढ़ाई मारली, तिने बढ़ाई मारली, या फिर उसने डींग हाँकी, या फिर उसने बढ़ाई की. शी ब्रैग्ड. त्यांनी बढ़ाई मारली, त्यांनी बढ़ाई मारली. उन्होंने डींग हाँकी, या फिर उन्होंने बढ़ाई की. दे ब्रैग्ड. वक्तशीर असणे, वक्तशीर असणे, समयनिष्ठ होना. टू बी पंक्चुअल. मी वक्तशीर आहे, मी वक्तशीर आहे. मैं समयनिष्ठ हूँ. आई एम पंक्चुअल. तो वक्तशीर आहे, तो वक्तशीर आहे. वो समयनिष्ठ है. ही इज़ पंक्चुअल. ती वक्तशीर आहे, ती वक्तशीर आहे. वो समयनिष्ठ है. शी इज़ पंक्चुअल. पत्र लिहिणे, पत्र लिहिणे, खत लिखना. टू राइट अ लेटर. मी पत्र लिहिलं, मी पत्र लिहिलं. मैंने खत लिखा. आई रोट अ लेटर. त्याने पत्र लिहिलं, त्याने पत्र लिहिलं. उसने खत लिखा, उसने खत लिखा. ही रोट अ लेटर. तिने पत्र लिहिलं, तिने पत्र लिहिलं. उसने खत लिखा, या फिर उसने पत्र लिखा. शी रोट अ लेटर. त्यांनी पत्र लिहिलं, त्यांनी पत्र लिहिलं. उन्होंने खत लिखा, या फिर उन्होंने पत्र लिखा. दे रोट अ लेटर. आणणे, आणणे, लाना. टू ब्रिंग. मी पुस्तक आणलं, मी पुस्तक आणलं. मैं किताब लाई, या फिर मैं किताब लाया. ये फीमेल और मेल दोनों के लिए सेम ही वाक्य होता है मराठी में. मी पुस्तक आणलं, चाहे वो लड़का कहे, चाहे वो लड़की कहे. आई ब्रॉट अ बुक. त्याने पुस्तक आणलं, त्याने पुस्तक आणलं. वो किताब लाया. ही ब्रॉट अ बुक. तिने पुस्तक आणलं, तिने पुस्तक आणलं. वो किताब लाई. शी ब्रॉट अ बुक. घेणे, लेना. घेणे, लेना. टू टेक. मी भाजी घेते, मी भाजी घेते. मैं सब्ज़ी लेती हूँ. आई टेक वेजिटेबल. तो भाजी घेतो, तो भाजी घेतो. वो सब्ज़ी लेता है. ही टेक्स वेजिटेबल. ती भाजी घेते, ती भाजी घेते. वो सब्ज़ी लेती है. शी टेक्स वेजिटेबल. वाटणे, वाटणे, लगना. टू फील. मला वाटलं की तू इंजिनियर आहेस. मला वाटलं की तू इंजिनियर आहेस. मुझे लगा कि तुम इंजीनियर हो. I felt that you are an engineer. और I thought that you are an engineer. बांधणे, बांधणे, बांधना. To build. मी घर बांधलं, मी घर बांधलं.
अब ये चाहे लड़का कहे चाहे लड़की कहे, वो यही कहेंगे, मी घर बांधलं, मतलब मैंने घर बांधा। आई बिल्ट अ हाऊस, त्याने घर बांधलं, त्याने घर बांधलं, उसने घर बांधा, ही बिल्ट अ हाऊस, तिने घर बांधलं, तिने घर बांधलं, उसने घर बांधा, शी बिल्ट अ हाऊस। उठणे, उठणे, उठना, वेकअप, मी उठलो, मी उठलो। यहाँ पे मी लड़का है, लड़का कहेगा मी उठलो। मैं उठ गया, आई वोक अप। और अगर ये किसी लड़की को बोलना है तो वो कहेगी मी उठले, मी उठले। मैं उठ गई, आई वोक अप। मी उठले is used for female. If a girl wants to say this, then she will say मी उठले। आठवणे, आठवणे, याद करना, टू रिमेंबर। मला आठवलं की मी पुस्तक कपाटात ठेवलं होतं, मला आठवलं की मी पुस्तक कपाटात ठेवलं होतं। पुस्तक मतलब किताब, कपाट मतलब कबर्ड या फिर अलमारी, ठेवणे मतलब रखना। मुझे याद आया कि मैंने किताब अलमारी में रखी थी। I remembered that I kept a book in a cupboard. अगला क्रियापद है वर्णे। वर्णे के दो अर्थ हैं। पहला अर्थ है मुड़ना, मुड़ना, टू टर्न। फॉर एग्जाम्पल, मी उजवीकडे वळते, मी उजवीकडे वळते, मैं दाएं मुड़ती हूँ, आई टर्न राइट। अगर ये किसी लड़के को बोलना हो तो वो कहेगा मी उजवीकडे वळतो, मी उजवीकडे वळतो, मैं दाएं मुड़ता हूँ, आई टर्न राइट। अब उजवीकडे मतलब राइट, उजवीकडे मतलब दाएं, तो बाएं को क्या कहेंगे? डावीकडे। मी डावीकडे वळते, मी डावीकडे वळते, मैं बाएं मुड़ती हूँ, आई टर्न लेफ्ट। और अगर ये किसी लड़के को बोलना हो तो वो क्या कहेगा? मी डावीकडे वळतो, मी डावीकडे वळतो, मैं बाएं मुड़ता हूँ, आई टर्न लेफ्ट। और इसका दूसरा मीनिंग है, अगर हम जब लड्डू बनाते हैं तो उसे मराठी में कहते हैं लाडू वळणे, लड्डू बनाना, लाडू वळणे, लड्डू बनाना। मी लाडू वळते, मी लाडू वळते, मैं लड्डू बनाती हूँ, आई मेक लड्डू। और अगर ये किसी लड़के को बोलना हो, इफ़ अ बॉय वॉन्ट्स टू से दिस, देन ही विल से मी लाडू वळतो, मी लाडू वळतो, मैं लड्डू बनाता हूँ, आई मेक लड्डू। गुंडाळणे, लपेटना, गुंडाळणे, लपेटना, टू रॅप। मी कापड गुंडाळते, मी कापड गुंडाळते, मैं कपड़ा लपेटती हूँ, आई रैप अ क्लॉथ। और अगर ये किसी लड़के को बोलना हो,
If a boy wants to say this, then he will say, मी कापड गुंडाळतो. मी कापड गुंडाळतो. मैं कपड़ा लपेटता हूँ. I wrap a cloth. केस विंचरणे. केस विंचरणे, बाल बनाना. केस मतलब बाल. टू कोम्ब. मी केस विंचरले. मी केस विंचरले, मैंने बाल बनाए. I combed hair. त्याने केस विंचरले. त्याने केस विंचरले, उसने बाल बनाए. He combed hair. तिने केस विंचरले. तिने केस विंचरले, उसने बाल बनाए. ये लड़की के लिए है. She combed hair. त्यांनी केस विंचरले. त्यांनी केस विंचरले, उन्होंने बाल बनाए. They combed hair. चुरगाळणे या फिर चुराडा करणे. चुरगाळणे या फिर चुराडा करणे. टू क्रम्पल. हिंदी में इसका अप्रोप्रिएट वर्ड मुझे समझ में नहीं आया, तो हम इसे कह सकते हैं कि सिकुड़ना. मी कागद चुरगाळला. मी कागद चुरगाळला या फिर मी कागदाचा चुराडा केला. मी कागदाचा चुराडा केला. I crumpled a paper. त्याने कागद चुरगाळला. त्याने कागद चुरगाळला, त्याने कागदाचा चुराडा केला. He crumpled a paper. तिने कागद चुरगाळला. तिने कागद चुरगाळला या फिर तिने कागदाचा चुराडा केला. तिने कागदाचा चुराडा केला. She crumpled a paper. अपमान करणे. अपमान करणे, अपमान करना. अपमान करना. टू इन्सल्ट. मी त्याचा अपमान केला. मी त्याचा अपमान केला, मैंने उसका अपमान किया. I insulted him. त्याचा ये पुरुष के लिए यूज़ होता है, मेल के लिए यूज़ होता है. मी तिचा अपमान केला. मी तिचा अपमान केला मतलब यहाँ पे तिचा फीमेल के लिए यूज़ हुआ है. तिचा फीमेल के लिए यूज़ होता है. मैंने उसका अपमान किया मतलब मैंने किसी लड़की का अपमान किया. I insulted her. त्याने माझा अपमान केला. त्याने माझा अपमान केला, उसने मेरा अपमान किया. He insulted me. त्याने मतलब उसने. त्याने ये मेल के लिए यूज़ होता है. त्याने माझा अपमान केला, उसने मेरा अपमान किया. He insulted me. गुळणी करणे. गुळणी करणे मतलब गरारा करना. गरारा करना. टू गार्गल. लेकिन ये प्लूरल ज़्यादातर यूज़ होता है. गुळण्या करणे यूज़ होता है. गुळण्या करणे, गरारे करना. हम गरारा करना ज़्यादा यूज़ नहीं करते हैं, गरारे करना यूज़ करते हैं. तो इसलिए मैं गरारे करना के हिसाब से वाक्य बनाती हूँ. गुळण्या करणे, गुळण्या करणे, गरारे करना. गरारे करना. टू गार्गल. मी गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. मी गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. मैंने गर्म पानी के गरारे किए. I gargled with hot water.
त्याने गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. त्याने गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. उसने गर्म पानी के गरारे किए. He gargled with hot water. तिने गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. तिने गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. उसने गरम पानी के गरारे किए. She gargled with hot water. तिने फीमेल के लिए यूज़ होता है, आपको पता चल ही गया होगा. त्यांनी गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. त्यांनी गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. उन्होंने गर्म पानी के गरारे किए. They gargled with hot water. फसवणे फसवणे फसाना टू चीट. मी त्याला फसवलं. मी त्याला फसवलं. मैंने उसे फसाया. I cheated on him. त्याला मेल के लिए यूज़ होता है, यहाँ पे उसे मेल के लिए यूज़ हुआ है. मी तिला फसवलं. मी तिला फसवलं. मैंने उसे फसाया. I cheated on her. तिला मतलब her. मी त्यांना फसवलं. मी त्यांना फसवलं. मैंने उनको फसाया. I cheated on them. पूर्ण करणे पूर्ण करणे ये आज का आखिरी क्रियापद है. पूर्ण करणे मतलब पूरा करना, टू कंप्लीट. मी माझं काम पूर्ण केलं. मी माझं काम पूर्ण केलं. मैंने मेरा काम पूरा किया. I completed my work. तो आज का व्हिडिओ भी पूरा हुआ. आजचा व्हिडिओसुद्धा पूर्ण झाला. थैंक यू सो मच इस लंबे वीडियो को आखिर तक देखने के लिए और मराठी सीखने के लिए. आगे की पढ़ाई के लिए आपको ऑल द वेरी बेस्ट. ऐसे ही वीडियोस देखते रहिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन दबाइए और मिलते हैं अगली वीडियो में. तब तक के लिए टेक केयर. बाय बाय.